टीमचे सुद्धा मी हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय, कारण बऱ्याच लोकांनी आम्हाला इथे या चॅम्पियन ट्रॉफीसाठी सरळ हस्ते मदत केलेली आहे. दोन्हीही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की आपला 12वा खेळाडू आपण समालोचन कक्षामध्ये पाठवायचा आहे. हॅलो ठीक. मॅचला सुरुवात करतो आपण. सर्वांचे हार्दिक स्वागत, सर्वांचे आभार. आणि त्या दरम्यान मैदानाच्या आतमध्ये डीप कव्हरला बॉल चालला सर सीमारेखेच्या पार. निखिल पारवेच्या बॅटमधून पहिला चौकार. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. यावेळेला लो व फुल टॉस. आता जाणून बुजून त्या दिशेला फटका सजवला. बॉल डीप कव्हरला बॅक टू बॅकचा. आता बॅटिंग करत असताना मारवा 11 बीरवाडीकरांचा अजून एक चौकार. ही वेळेला आपण जर पाहिलं तर चौकार आल्यानंतर पुढचा बॉल. अजून एक लो व फुल टॉस. आता डीप एक्स्ट्रा कव्हरला व्यासपीठाला मानवंदना देणारा निखिल पारवेचा बॅक टू बॅकचा तिसरा चौकार. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. यावेळीचा बॉल खोलात टाकलाय. चांगला चेंडू व फॉलो थ्रो मध्ये का फिल्डिंग केली. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. टीमच्या धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंतचे चेंडू झालेत पाच बॉलमध्ये 12 धावा धावफलकावरती. त्याही 3 चौकार आल्या होत्या. एस ऑफिशियल स्कोरर बिलाल आमच्या समवेत पुन्हा आजच्या दिवसामध्ये सुद्धा जॉईन होतील. कालही होते बिलाल देशमुख. एक चांगल्या पद्धतीची स्कोरिंग तेही करताना पाहायला मिळतील. आणि ऑनलाईन स्कोरर गणेश सर आहेतच. त्यांचे हार्दिक स्वागत आहे. टेक्निशियल टीम tenniscricket.in. टप्पा पडतोय. बॉल चाललाय शरीरापासून दूर. अगदी एसटी रक्षकाच्या हातामध्ये डॉट बॉलची सांगता होताना पाहायला मिळते. यस तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. हा व्हाईट बॉल आहे की नाही चेक केला जाईल. यस तिसऱ्या पंचांकडे आपण वळण घेऊया, जिथे tenniscricket.in या वाहिनीची आपण मदत घेतोय. जिथे आपण जर पाहिलं तर आविष्कार एवले पाहायला मिळतील. tenniscricket.inचे सर्व आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या शेवटच्या दिवसामध्ये यस गग्गागिरी तिथे ड्रोन मॅनची भूमिका. यस व्हाईट बॉल असेल. एक्स्ट्रा स्वरूपाचा एक व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अवंतर स्वरूपाची धाव येताना पाहायला मिळते. एक एक्स्ट्रा धाव स्कोर कार्डवरती व्हाईट बॉल आपण जरूर पाहणार आहोत. आणि ड्रोन मॅनसाठी आपण जर पाहिलं प्रतीकही आता इथे उपस्थित झालेत. मास्टर कॅमेरासाठी सनी पाहायला मिळतील. साईड कॅमेरासाठी सूरज आहेत. ही संपूर्ण टीम आता tenniscricket.inची आपल्याला पाहायला मिळते. आज बघा सकाळच्या सत्रापासून प्रेक्षक या स्पर्धेसाठी लाभलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचाच बॉल. याही वेळीचा चेंडू. हा बॉल चुकीचा होता पण चकावतीला व्हाईट बॉल अवंतर स्वरूपाचा बॉल. अवंतर स्वरूपानं संघाचा धावफलक हे मात्र पुढे सरकवणार आहे. आणि या एकेरी धावेच्या साह्यानं संघाची धावसंख्या पुढे सरकत असताना 14 धावा धावफलकावरती. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर अजूनही इथून पुढचा विचार केला तर शेवटचा आणि अंतिम बॉल बाकी आहे पहिल्या ओव्हरचा. निखिल पारवे ऑन स्ट्राईक. निखिलच्या बॅटमधून आता आक्रमण केलं. वाका फटका सजवला अलॉंग विथ द कार्पेट बॉल. सीमा पार डीप एक्स्ट्रा कव्हर आणि लॉंग ऑफच्या मधोमध याही वेळेला चौकार. बिरवाडी संघाला विनंती असेल आपला 12वा खेळाडू पाठवून द्या. बिरवाडी टीम. यस फलंदाजाची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला
निखिल पारवे आपण पाहतोय त्यांच्या साथीला खेळत असताना मंगेश कडू आपल्याला पाहायला मिळतील आणि संघाचा धावफलक कुठे पोहोचलाय तर तब्बल 18 आकड्यावरती. बघा DRS किती इम्पॉर्टंट राहिला या मॅचमध्ये. जर पहिल्या व्हाईट बॉलसाठी म्हणजे जो शेवटचा बॉल होता 6वा, त्या व्हाईट बॉलला जर निखिल पारवेने DRS घेतला नसता तर यदा कदाचित तो डॉट बॉल असता आणि मग पुढच्या 6 धावा आल्याच नसत्या. आणि बघा त्यानं DRS घेतला, 6वा बॉल टाकावा लागला, तोही वाईट टाकला. 2 वाईट बॉल आल्यानंतर तिथे संघाचं धावफलक 14 वरती गेलं आणि 14 नंतर पुन्हा चौकार आला आणि 18 धावा धावफलकावरती. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 18 धावा धावफलकावरती आतापर्यंत चेतन आपण पहिल्या धर्वी टीमच्या विपक्षामध्ये टीम खेळत असताना मारवा 11 बिरवाडी, त्यांच्या विपक्षामध्ये सुजुद 11 हरवीत असे 2 संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 18 धावा आल्या. दुसऱ्या षटकासाठी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. बॉलर आलेत नौफिल पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती. ओव्हर नंबर आपण जर पाहिलं तर इथे 2 साठी. चला विनंती करतोय स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. 38 सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू पाहायला मिळतात. षटकातील पुढचा बॉल, काही वेळेचा चेंडू अडवा बॅटने खेळायचा होता. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक येताना पाहायला मिळतील. तदवर मात्र एक धाव सुखरूपरित्या या दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केलेली पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं संघाचं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागली आहे तब्बल 19 धावा. या मात्र स्कोर कार्ड वरती लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. 19 धावा स्कोर कार्ड वरती. येस, आपण जर पाहिलं तर मागील वर्षाची उपविजेता टीम म्हणजे द्वितीय क्रमांक ज्यांनी पटकावला होता ते नडगावकरांनी. नडगाव संघ मात्र या स्पर्धेतून कुठेतरी आपण जर पाहिलं ना तर या स्पर्धेचा प्रवास त्यांचा दुसऱ्या दिवसामध्ये थांबला, पण तिथून पुढचा प्रवास आता विजेतापद हरवीत संघाने पटकावलं होतं. ते मैदानाच्या आतमध्ये खेळतात. लोवर फुलटॉस बॉल मिडल ऑफ द बॅट ऑन साइडला क्लिअर केला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेगच्या खूप वरून निखिल पारवेचा वार. धावा मिळतील 6. षटकार. आपलं नाव पहिल्यापासूनच टॉपला आहे. अरे किती बॉलची मागणी केली जाते. बॉलची पूर्तता मैदानाच्या आतमध्ये करूया. बॉल पाठवा विनंती करेन. आणि एक अप्रतिम खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण जर पाहिलं तर निखिल पारवेचा पाहायला मिळतं. अगदी तो मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना 4 चौकार त्याच्या बॅटमधून आला. बॅक टू बॅकचे 3 चौकार आपण त्याने ठोकलेले आपण पाहिलेत. आणि त्याच वेळेला आता पहिल्या बॉलवरती सिंगल आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आक्रमण झालेलं आपण बघितलं आणि तिथेही 6 धावा येताना आपण पाहिल्यात. धावा आला, धावा बनला, धावांचा वेगही वाढवण्यात आला आणि धावांचा रतीपही उभारण्याचा निर्णय मांडणं झाडस सगळं काही मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत आणताना आपल्याला पाहायला मिळालेत. निखिल पारवे या नावाचा वादळ आला ना, या नावाचा बोलबाला राहिला ना तर धावा येतातच आणि त्यानं आपल्या नावाचा बोलबाला या महाड नगरीमध्ये केलेला आपण पाहिला आणि तोच खेळाडू खेळपट्टीवरती आता रंग उधळताना पाहायला मिळतोय. यावेळेला आपण जर पाहिलं तर इथेही आपण पाहतोय कुठेतरी एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निखिल करताना पाहायला मिळतील. कमबॅक करावा लागेल. बघा गोलंदाजी मार्कवरती नौफिल आहेत ना, नौफिलला सुद्धा मॅचमध्ये यावं लागेल. हाफ ट्रॅकर बॉल, निखिलचा फटका फसला. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली जज करतील. बघा नशिबाची साथ. बघा शेवटच्या क्षणी मैदानाच्या आतमध्ये असलेला टॉवर अगदी अडथळा, त्याला स्पर्श झाला, बॉल आतमध्ये आला. असं वाटलं होतं जवळपास की निखिल आता बाद होताना पाहायला मिळतील, पण तसं काही घडलं नाहीये. 2 धावा मिळाल्या. यस, हाशिवरे गावचे सुपुत्र आणि महाराष्ट्र पोलीस सन्माननीय प्रसादजी पाटील सर यांना विनंती करेन आपण या व्यासपीठावरती. याही वेळेला आता बॅटची लिडिंग आहे. शॉर्ट बॅकवर्ड थर्ड मॅन गली क्षेत्रामध्ये पकडले गेलेत. आता कुठेही बचावले जाणार नाहीत. निखिल पारवे महत्वाचा खेळाडू मैदानाच्या बाहेर बॅटिंग करत असताना टीम मारवा 11 संघाला पहिला धक्का. निखिल बाद.
या प्रसादजी पाटील सरांना विनंती करेन व्यासपीठावरती येऊन असं व्हायचं. आपलं या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. प्रसाद पाटील या नावाचा बोलबाला टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहिला आणि त्यांचा संघ आज हशिवरे गाव हा मात्र या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. यस प्रसादजी पाटील सर आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. या दमदार स्पर्धेच्या माध्यमातून महाड चॅम्पियन ट्रॉफी 2024 ही एक भव्य दिव्य अशी स्पर्धा आज आपल्याला पाहायला मिळते आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण आलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपले आभार. या जाऊया पुन्हा मॅचच्या दिशेनं. निखिल पारवे आउट झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. एक महत्त्वपूर्ण फलंदाज ओसामा खेळपट्टीवरती दाखल झालेत. ओसामाच्या साथीला खेळत असताना आपण जर पाहिलं तर महत्त्वाचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. त्याचंही नाव आहे मंगेश खेडू. रिव्हर्स स्वीप स्वीच इटचा फटका बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या मधोमध बॉल चाललाय. वन बाउन्स सर सीमारेखेच्या पार स्वीच इटचा चौकार. याला चौकाराच्या साह्यानं संघाचा धावफलक 31 या आकड्यावरती पोहोचताना आपण पाहतोय. चांगल्या पद्धतीची बॅटिंग. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. यावेळेला हाफ ट्रॅकर बॉल आता सरळ बॅटनं टायमिंग प्रॉपर. यावेळेला मनगटाचा केला जाईल वापर. कॉन्फिडन्स बरा स्ट्रोक. षटकार. यानं संघाचा धावफलक वधारताना आपल्याला पाहायला मिळालं. टीमची धावसंख्या पोहोचताना आपण पाहिली तब्बल 37 धावा या मात्र धावफलकावरती पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतील. 37 धावा स्कोरकार्डवरती लागल्यात. बॅटिंग करत असताना टीम मरवा 11 बिरवाडी संघाच्या बाजूनं. मरवा 11 बिरवाडी संघ सुद्धा खूप महत्त्वाचा राहिला यंदाच्या हंगामामध्ये. तेही बऱ्याच फॉर्मात आपल्याला पाहायला मिळालेत. निखिल पारवे यंदाच्या हंगामामध्ये फॉर्ममध्ये आलेत. त्याचबरोबर मंगेश कडू असतील. मग उसामा सुद्धा चांगला खेळ करताना पाहायला मिळेल. मागे विलासही आहेत आणि चांगल्या संघाची बांधणी आहे बघा. पण हरवीत संघाचं सुद्धा कौतुक करावं लागेल. हरवीत संघाकडे सुद्धा बरेचसे तारे सितारे अजूनही त्यांच्याकडेही बाकी आहेत आणि तेही चांगला खेळ करून दाखवू शकतात. षटकातील पुढचा बॉल पाहायला मिळेल. नवीन गोलंदाज झालेत. बॉलिंग मार्कवरती सलीम यांना आमंत्रित करण्यात आले. ओव्हर नंबर 3 साठीचा पहिला बॉल. पहिलाच बॉल कमी गतीचा. मंगेश कडूच्या बॅटमधून आक्रमण. काय फटका सजवला. बॉल जाईल डीप एक्स्ट्रा कव्हरला. मंगेशचा तडाखा. याही वेळेला 6. षटकार. मंगेशच्या बॅटमधून धावा आल्यात आणि त्यांना आक्रमणही चढवायला सुरुवात केली आहे. माझे बॉल आला आणि इथून आपण जर पाहिलं तर षटकाराच्या साह्यानं संघाची धावसंख्या 43 या आकड्यावरती पोहोचताना पाहायला मिळते. 43 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही धावा येणं गरजेचं. मागील मॅचमध्ये आपण पाहिलं पहिल्या सामन्यामध्ये 67 धावा झाल्या होत्या. किरण पवारनं आणि अक्षय पवारनं बनवल्या होत्या आणि त्या धावा अगदी 3.1 ओव्हरमध्ये संपल्या होत्या. 3 षटकं कंप्लीट झाली. 4थ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवरती ती मॅच संपली होती आणि अगदी 5 बॉल राखून आपण जर पाहिलं तर साईकरांचा बोलबाला पहिल्या सामन्यामध्ये राहिला होता आणि हेच आपल्याला अनुभवायला मिळालं आणि हेच बघायला मिळालं आजच्या दिवसामध्ये. कारण की दिग्गज आणि दिग्गज एकमेकांच्या समोर आले ना की चांगल्या मॅचेस या बघायला मिळतातच आणि त्याच चांगल्या मॅचेस आपण आजच्या दिवसामध्ये बघितल्यात आणि आपण बघत आलो आहे. कमी गतीचा बॉल. लो फुल टॉस. एक पाऊल पुढे खेळून खेळलाय आणि त्यानंतर स्क्वेअर लेगच्या दिशेला शॉर्ट स्क्वेअर लेगचे क्षेत्ररक्षक वेगानं गेले आणि वाईडीचा बॅकअप मिळाला. तदवर दोन्ही फलंदाजांनी 2 धावा कंप्लीट केलेल्या पाहायला मिळाला. दुहेरी अंकाच्या साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकताना पाहायला मिळाला. टीमची धावसंख्या पुढे सरकत असताना पाहायला मिळते. तब्बल 46 धावा स्कोरकार्डवरती आतापर्यंतच्या लागल्या गेल्यात.
एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये एक चांगली व्यूहरचना टीम मरवा 11 बिरवाडी संघाची पाहायला मिळते. षटकातील पुढचा बॉलर पुन्हा सज्ज होतील. सलीम. 3 चेंडू अजूनही बाकी राहिलेत. कमी गतीचा बॉल, लोवर फुल टॉस बॉल, मिडल ऑफ दी बॅट, वाईडिश मिड विकेटच्या खूप वरून उसामाचं आक्रमण. 6. संघाचा धावफलकही वाढताना पाहायला मिळते. टीमची धावसंख्या धावफलकावरती लागतीये. तब्बल 52 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतील. 52 धावा धावफलकावरती आतापर्यंतच्या आपल्याला बघायला मिळाल्यात. पुढचा बॉल या वेळेला दांडी 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 गुल, लोवर फुल टॉस बॉल मिस झाले उसाम आणि अगदी यष्ट्यांच्या वरती बॉल धडला. फलंदाज बाद महत्वाच्या क्षणी दुसरा धक्का बॅटिंग करत असताना टीम मरवा 11 बिरवाडी संघाला. बाहेर तसंच्या तसं परतावं लागतंय. बॅट्समन आउट. धावसंख्या झाली आहे 52 वरती. धावसंख्या थांबली अगदी. आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विलास दाखल होताना पाहायला मिळतात. विलास टीमचे कॅप्टन आहेत. महत्वाचे खेळाडू आहेत विलास आणि विलास यांना चांगला खेळ आता करून दाखवावाच लागेल. चला विनंती करतोय स्पीडअप घ्या, वेळ खर्च करायचा नाहीये. येस 4 ओव्हरसाठी आपण फक्त 20 मिनिटे देतो. याकडे मी लक्ष वेधेन प्रत्येक टीमचं. आपल्याला वेळात वेळ वाचवूनच आपल्याला आजच्या दिवसामध्ये खेळायचं. आज 2 मॅचेस आपल्याकडे एक्स्ट्रा आहेत. याकडे प्रत्येक टीमचं मी लक्ष वेधेन, कारण की जास्त मॅचेस असल्या आणि तदनंतर आपल्याला सेमीफायनल आणि फायनल आपल्याला अशा एक्स्ट्रा स्वरूपाचे सामने आज खेळवायचे आहेत. षटकातील पुढचा बॉल, लोवर फुल टॉस, पहिलाच बॉल फुल टोल केला. वेस्ट साईडचा नो नो +6 मिळतील या तब्बल 7 धावा. षटकार आपण वेस्ट साईडचा नो बॉल आहे की नाही चेक केला जाईल. येस काय निर्णय असेल. नो बॉल
अनफेअर डिलिव्हरी. नो चेंडू मात्र इथे घोषित करण्यात येईल आणि पंचांना इथून आम्ही सूचित करतोय रे कळवण्यात येते सूचना की आपण इथून पुढे टीमला DRS देणार नाही आहोत. जर पंचांना वाटलं तरच घ्या, अन्यथा कोणत्याही खेळाडूनं ऑब्जेक्शन घेतल्यानंतर तिथून पुढचा आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा नाही आहे. याकडे मी लक्ष वेधन आमच्या पंचांचं, कारण की जो तुमचा ऑनफिल्ड डिसिजन असेल तो फायनल असेल आणि तुम्हाला जर यदा कदाचित वाटला तरच आपण रिव्ह्यू घेऊ शकतो. पुढचा बॉल कमी गतीचा समोर अगदी रेडारमध्ये येणारा चेंडू मिडल ऑफ द बॅट केल्यानंतर फेकून दिलाय सर लॉंग ऑनच्या वरून. यावेळेला 6 षटकार. धाबा धावपळकावर देताना पाहायला मिळतील. एक चांगल्या पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू झाली आहे. 65 धाबा धावपळकावरती बघायला मिळतात. चेंडू झालेत किती तर आतापर्यंतचा एकच बॉल झाला. अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी राहिला. 5 चेंडू या ओव्हरचे बाकी आपल्याला पाहायला मिळतील. याही वेळेला फुलटॉस 3 इन अ रो बॅक टू बॅकचा तिसरा दमदार दिमागदार हा षटकार. आपण जर पाहिलं तर 6 धावा बॅक टू बॅकचे 3 षटकार आल्यानंतर इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संघाचा धावफलक आता पोहोचलाय 71 या आकड्यावरती. याही वेळेला आक्रमण केलंय पण आता बॉल हवेतच राहिलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली कोणतीही चूक करणार नाहीयेत. फलंदाज बाद मंगेश कडू मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का बॅटिंग करत असताना मरवा 11 वीरवाडी संघाला 71 या आकड्यावरती. मध्ये आतिश दाखल होताना पाहायला मिळतील. आतिश कडू मंगेश कडू बाद झाले. आता आतिश कडू मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतील. आतिश कडू आणि विलास ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. धावा बनल्या, धावा 71 आलात. अजूनही इथून जर पुढचा विचार केला ना तर चेंडू बाकी किती आहेत तर तब्बल 3 बॉल अजूनही बाकी राहिलेत या ओव्हरचे. 3 बॉलमध्ये एकात 2 मोठे फटके आले तर 70 75 75चा पाठलाग झाल्यानंतर 80 याच्याही पुढे धावा जाऊ शकतात जर आणि तर जर धावा बनला तर. षटकातील पुढचा बॉल लोवो फुलटॉस बॉल होता. ऑन साइडला फ्लिक करायचं होतं. अडवा बॅटनं स्क्वेअर लेगच्या दिशेला बॉल चालला. क्षेत्ररक्षक आलेत एकदा मिळेल. एका धावेवरती समाधान मांडण्याचा निर्णय या दोन्ही फलंदाजांनी मात्र घेतला आणि या एकेरी धावेच्या सहाय्यानं 73 धावा स्कोअर कार्ड वरती येताना पाहायला मिळतील. 73 धावा धावफळकावरती लागलेल्या आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतील. सॉरी 72 धावा धावफळकावरती. या ओव्हरच्या अजूनही 2 बॉल शेष आहेत. 72 धावा स्कोअर कार्ड वरती लागल्यात. लोवर फुलटॉस विलासच्या बॅटमधून आक्रमण चढवलं आणि अगदी ते सीमारेखेच्या आतमध्ये रोखण्यात आलंय का. संपार डिसिजन आला. या 6 धावात हा षटकार आहे. साह्यानं संघाचा धावफलक पुढे सरकला आणि पोहोचलाय 78 या आकड्यावरती. 78 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. या ओव्हरचा लास्ट अंतिम चेंडू पाहायला मिळेल.
शेवटचा बॉल मी स्ट्रोक बॉल हवेत राहिलाय. लॉंग लेगचे क्षेत्ररक्षक वेगाने येताना पाहायला मिळतील. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावेचा कॉल वेगानं 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मानस धाडस आणि झाल्या. यस निश्चित 3 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. चौथ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता चौथी धाव होणार होतीच. त्याच वेळेला डिरेक्ट हिट करण्यात आला. 3 धावा कंप्लीट झाल्यानंतर संघाची धावसंख्या 81 आकड्यावरती 82 धावांचं टार्गेट. आजच्या दिवसातील सर्वाधिक मोठी धावसंख्या पाहायला मिळते. 82 धावांचं टार्गेट आपल्याला बघायला मिळेल. मारवा 11 बिरवाडी संघाच्या बाजूने धावा बनला आणि सुजुद 11 हरवीत संघाच्या समोर या धावा पाहायला मिळतील. याच निश्चित पुढची मॅच होईल आयमन 11 हशिवरे त्यांच्या विपक्षामध्ये टीम अफजल 11 महाड. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करेन प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण टॉससाठी या आणि आपण लगेच जाऊया उत्तरार्धाच्या खेळासाठी. कुठे जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा. समालोचन कक्षामध्ये करूया परिवर्तन. ऐकूया यासिन मर्चंट सरांचा एक गोड आवाज. धन्यवाद. धन्यवाद हर्षल. आणि आमचे गुणलेखक बिलाल देशमुख यांचे सुद्धा मी आभार व्यक्त करतोय. त्याचप्रमाणे इनायतुल्ला हजवाने मॅन फ्रॉम तोराडी हे सुद्धा क्रिकेटचे रसिक आहेत, क्रिकेटचे आयोजक आहेत आणि त्यांचे सुद्धा हार्दिक हार्दिक स्वागत. आणि आमचे मित्र ग्रामसेवक प्रसाद गोंधळी महाडमध्ये कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे अलिबाग नवगावमधील आमचे मित्र पांडुरंग शास्त्री हे सुद्धा महाडमध्ये कार्यरत आहेत. रायगड पोलीसमध्ये कार्यरत असल्या कारणानं ते महाडमध्ये त्यांची ड्युटी आहे. तर या दोघांचेही मी मनपूर्वक स्वागत करतो आहे आणि आभार व्यक्त करतो आहे. आणि विनंती असेल प्रसाद आणि पांडुरंग यांना की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. त्यानंतर आपण काहीशी क्रिकेटची चर्चा करणार आहोत. प्रसाद पाटील मॅन फ्रॉम हशिवरे आणि त्यांच्या विरोधात असलेला संघ गग्गागिरी संघाचे संघनायक या दोन संघादरम्यान टॉस केला जाईल. टीमचे नाव असेल अफजल 11 महाड विपक्ष ऐमान 11 हशिवरे. ठीक. येस सर, आपल्याला पुढच्या मॅचचा टॉस करायचा. शिवरे गावचे आपण जर पाहिलं तर प्रसादजी पाटील सर आमच्या समवेत कॅप्टन आहेत आणि त्याचबरोबर अफजल 11 महाड टीमचे गग्गादादा हेही आहेत आणि आपण करतोय टॉस. येस, कळवण्यात येईल असेल टेल आणि असेल हेड. ओके, येस ओके. टॉस कॉल करणार आहेत शिवरे टीम. हेड कॉल झाला आणि नक्कीच हेड. हशिवरे संघानं टॉस जिंकला. महत्वाची मॅच आहे आज. अलिबाग पासून हशिवरे पासून इथपर्यंत महाड नगरीमध्ये प्रवास केला आणि टॉस जिंकला. निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण करू आम्ही. ही महाड चॅम्पियन ट्रॉफी भव्य दिव्य स्पर्धा कशा पद्धतीची आपल्याला पाहायला मिळते. निश्चित आपण पाहिलं तर दमदार आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून अफजल 11 महाड संघ आता टॉस इथे पराभूत झाला. बॅटिंग करताना पाहायला मिळतील दोन दिग्गज एकमेकांच्या समोर. एका बाजूला प्रसाद पाटील, एका बाजूला योगेश पेनकर आपल्याला पाहायला मिळतील. या बऱ्याचशा घडामोडी या संपूर्ण मॅचच्या बाकी राहतील, पण त्याही पलीकडे मैदानाच्या आतमध्ये या 82 धावांचा कसा पाठलाग केला जाईल हे आपण जरूर ऐकूया उत्तरार्धाच्या खेळामध्ये. यासिन मर्चंट सरांचा आवाज. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा, बघत राहा, या स्पर्धेचा आनंद घेत राहा. tenniscricket.in या वाहिनीला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद. धन्यवाद हर्षल. आणि रणजी क्रिकेटमध्ये एक हिस्ट्री झालेली आज आपल्याला पाहायला मिळते. इतिहासामध्ये याची नोंद नक्कीच केली जाईल आणि बरेच वर्ष हा इतिहास वाचला जाईल किंवा ऐकवला जाईल. कारण यावर्षी ॲज अ गेस्ट म्हणून अलिबाग तालुक्यामध्ये सन्माननीय दर्शन वाकडे यांच्या टुर्नामेंटमध्ये अंश असलेच्या चषक या स्पर्धेमध्ये ॲज अ गेस्ट म्हणून तनुष कोटियन यांनी भेट दिली होती आणि त्यांच्या बॅटमधून 10व्या क्रमांकावरती फलंदाजी आल्यानंतर 120 धावा त्याने जोडलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तुषार देशपांडे यांनी सुद्धा 11व्या क्रमांकावरती येऊन 123 धावा या रणजी क्रिकेटमध्ये जोडलेल्या आहेत. परंतु आता मात्र आपण कॉन्सन्ट्रेट करणार आहोत चालू असलेल्या सामन्याकडे. चालू असलेला सामना मरवा 11 बिरवाडी विपक्ष सुजुद 11 हरवीत. जिंकण्यासाठी 82 धावांची गरज आहे.
निर्धारित 4 षटकांचा हा सामना आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद. चलिए दोस्तों, इसी बीच एक बढ़िया स्ट्रोक डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 6 रन के लिए शहबाज के बल्ले से आता हुआ ये पहला छक्का. अनवरी, ये 2 बल्लेबाज सुजूद हरवीत के लिए बहुत ही अहम है, बहुत ही इम्पोर्टेंट है. यहाँ से ये रन भी आसानी के साथ वो बना सकते हैं. इतनी ज़बरदस्त बल्लेबाजी करने की क्षमता उन दोनों भी बल्लेबाजों में है, इसमें कोई शक नहीं, कोई दो राय नहीं. क्योंकि इस साल शहबाज अनवरी तूफ़ानी फॉर्म में है. उनके बल्ले से आधे शतक हमने देखे हैं, मगर आज फिर से एक बार यहाँ पे आधा शतक जड़ना होगा, लगाना होगा बोर्ड पर और इस मैच को जीतने की पुरजोर कोशिश करनी होगी. और उसी कोशिश का एक अहम हिस्सा पहली गेंद अकाउंट ओपन किया है छक्के के साथ. जी हाँ, इसमें दबा जड़ में डाल दिया था, मगर 2 खिलाड़ियों के बीच में से जिस तरह से सुई में से धागा पिरोया जाता है उस तरह से उस गेंद को निकाला. 2 खिलाड़ियों में थी दरार और गेंद वहां से हुई है फरार. मिलेंगे रन यहाँ पे 4. अब यहाँ पे होगा बेड़ा पार. अतीश कड़ू, शहबाज ने मात्र 2 गेंदों का सामना किया है, 1 छक्का 1 चौका उनके बल्ले से देखा हमने और ये फिर से एक बार, हालांकि बैकफुट पर जाकर उसे पंच किया था, मगर पहली नजर में ऐसा लग रहा था कि शायद कैच हो सकता है, मगर बॉलर के सर के ऊपर से सीधा दे मारा. गेंद फिर से एक बार स्टैंड में 6 रन के लिए. इस छक्के के सहायता से स्टैंड में गेंद 6 रन. ओवर की समाप्ति हो चुकी है. शहबाज ने इस ओवर में कमाल किया है, धमाल मचा दिया है. 3 छक्के और 1 चौके के सहायता से 22 रन अपने टीम के लिए जोड़े. उसी के साथ सलीम के बल्ले से 1 रन, यानी कुल मिला के 23 रन इस ओवर में खर्च किए हैं आतिश ने. जीतने के लिए
82 रनों की ज़रूरत है, यानी 20.50 के औसत से यहाँ पे रन बनाने हैं, मगर 30 गज के दायरे का पूरा फ़ायदा उठाया इन दो बल्लेबाजों ने और 2 कदम आगे की तरफ यहाँ पे चल रहे हैं। लास्ट ईयर जिस टीम ने इस प्रतियोगिता को जीता था, फर्स्ट प्राइज हासिल किया था, वही टीम सुजूद 11 हार्वित यहाँ पे बल्लेबाजी कर रही है। दोनों भी टीम को हमारे कॉम्बॉक्स की तरफ से बहुत सारी शुभकामनाएं। और इसी बीच नए गेंदबाज आए हैं, विलास। दोन्हीही संघांना विनंती आहे की आपला 12वा खेळाडू पाठवा, अन्यथा 2 धावांची पेनल्टी आहे, प्लीज। विलास राइट आर्म ओवर द विकेट। जी हाँ, फुल टॉस गेंद उसे कारपेट के सहारे खेला है। गेंद मिड विकेट की दिशा में सर पर भाग रही है, मगर मिड विकेट में बहुत ही अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, और इसी के कारण सलीम दौनक ने एक ही रन यहाँ पे लेना पसंद किया। इस एक रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 24 रन। पहले विकेट के लिए साझेदारी यहाँ पे पनप रही है। स्पेशली हम सभी की निगाहें होंगी, नजरें होंगी, अपेक्षाएं होंगी, आकांक्षाएं होंगी शहबाज के ऊपर। आहा, विलास की जितनी तारीफ करे उतनी कम। बल्लेबाजों को अगर रोकना है तो यही आपके पास एक सबसे बड़ा हथियार है, वो है यॉर्कर। परफेक्ट यॉर्कर अगर करते हैं तो बल्लेबाजों के पास कोई ज़्यादा ऑप्शन नहीं बचता, और यहाँ पे यही नजर आया। अनवरी के बल्ले को यहाँ पे रोकने में कामयाब रहे, मात्र 1 रन पर संतोष करना पड़ा। जी हाँ, फिर से एक बार यॉर्क करने की कोशिश कर रहे थे, लोअर फुल टॉस बनाकर उसे खेला लॉन्ग ऑन की दिशा में, एक बेहतरीन शानदार ऑस्टानिशिंग और एक लाजवाब कैच, और इसी के साथ सलीम दौनक बैक टू दी पैवेलियन। ये पहला झटका डीजे। पंद्रह गेंदों में 57 रनों की जरूरत, 2 ओवर और इस ओवर के 3 गेंदे, कुल मिला के 15 गेंदे और 57 रनों की जरूरत है। हालांकि पहली 9 गेंदों में फिलहाल 25 रन जोड़ चुके हैं, मगर अब ये मैच जितना आसान दिखता है उतना आसान बिल्कुल नहीं। पहला मैच यहाँ पे खेल रहे हैं, लास्ट ईयर के ये विजेता रहे थे, इस ट्रॉफी के हकदार बने थे। और मलिक परकार ने पहली गेंद पर अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश की, गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और विकेट कीपर का एक और बेहतरीन कैच, और इसी के साथ बैक टू बैक दूसरे बल्लेबाज मैदान से बाहर। लास्ट ईयर मैन ऑफ द सीरीज के खिताब से जिनको नवाजा गया था वही खिलाड़ी मलिक परकार, मगर इस मर्तबा इस मैच में मनोवैज्ञानिक दबाव के साथ उतरे थे और पहली गेंद पर अपना कीमती विकेट उन्होंने गंवाया। मलिक परकार आउट होने के बाद नए बल्लेबाज आए हैं हार्वित की जानिब से साहिल। साहिल को कुछ समझाते हुए उनके साथी बल्लेबाज शहबाज, क्योंकि शहबाज एक तरफ से बहुत ही बढ़िया शुरुआत दी है उन्होंने और आक्रामक मोड़ पर उन्होंने अपने आप को डाला है। उनको रोकना तकरीबन नामुमकिन के करीब, ज़्यादा से ज़्यादा स्ट्राइक उनके हाथों में अगर आता है तो ये मैच जितवाने की क्षमता, वो कलात्मकता उनमें ज़रूर है। जी हाँ, इसमें दबा बैकफुट पर जाकर उसे पुल करने की कोशिश कर रहे थे, मगर तेज तर्रार गेंद बल्ले के ऊपरी हिस्से पे लगी और गेंद मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने अपने छोर बदले और 1 रन मुकम्मल कर लिया है। इस 1 रन के साथ रनों की संख्या हो चुकी है 26 रन। देखिए दोस्तों, मैंने कल भी कहा था कि कुछ बल्लेबाज होते हैं जिन्हें सेट होने के लिए थोड़ा सा वक्त लगता है, मगर एक बार वो सेट हो गए कि उन्हें आउट करना बहुत ही मुश्किल होता है। मगर कुछ बल्लेबाज होते हैं जो कि पैवेलियन से ही सेट होकर आते हैं और उस सूची में, उस अनुक्रमणिका में एक बल्लेबाज है जिसका नाम है शहबाज। हालांकि इस मरतबा विलास की जितनी तारीफ करे उतनी कम। काबिल तारीफ यहाँ पे गेंदबाजी की है विलास ने, क्योंकि पहले ओवर में आतिश ने 23 रन खर्च करने के बाद विलास दूसरे ओवर में आए, दूसरे ओवर में 2 सफलताएं अर्जित की और मात्र 3 रन खर्च किए हैं। विलास ने यहाँ पे बताया है कि इस मैदान पर भी, इस पिच के ऊपर भी मैं अच्छी गेंदबाजी कर सकता हूं और बल्लेबाजों को रोक सकता हूं। इसी बीच तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज आए हैं रोशन पार्टे।
रोशन पार्टे के ऊपर भी थोड़ा सा दबाव होगा, क्योंकि यहाँ से अगर उन्होंने 20-25 रन अगर खर्च किए तो ये मैच अंतिम ओवर में चला जा सकता है और जीता भी जा सकता है। मगर इस ओवर में ज़्यादा से ज़्यादा रन बनने बेहद ज़रूरी है हारवीत के लिहाज से। 12 गेंदें बची है और 56 रनों की ज़रूरत, बहुत ही मुश्किल, क्योंकि 28 रन हर ओवर में यहाँ पे उनको किसी भी हालत में बनाने हैं। इस ओवर में कम से कम 28 से 30 रन अगर बनते हैं तो ये मैच जीता जा सकता है। इस पूरे मैच का जो जीत का सहरा जाएगा ना, वो विलास के सर। जी हाँ, इस बीच ओवर बीच गेंद को कारपेट के सहारे ऑन द राइज बहुत ही खूबसूरती के साथ खेला है ज़रूर, मगर लॉन्ग ऑन में उतनी ही ज़बरदस्त फील्डिंग, और इसी वजह से मात्र एक ही रन पर यहाँ पे संतोष करना पड़ेगा। अब फिर से एक बार स्ट्राइकिंग एंड पर बल्लेबाज है शहबाज अनवरी। शहबाज अनवरी आज किस तरह से बल्लेबाजी करेंगे इसके ऊपर इस मैच का रिजल्ट निर्भर है। और ये देखिए फिर से एक बार जैसे मौका मिला वैसे उन्होंने उस गेंद को खेला है, सड़क पर कड़क 6 रन। इस छक्के के सहायता से रनों की संख्या हो चुकी है 33 रन, 33 रन ऑन स्कोर कार्ड, 2 विकेटों के नुकसान पर, तीसरा ओवर प्रगति पर। रोशन थोड़े से अब विचलित होते हुए, क्योंकि पहली गेंद बहुत ही ठिकाने भी थी, अच्छी थी, मगर दूसरी गेंद के ऊपर छक्का जड़ चुके हैं। और ये लीजिए बैक टू बैक शहबाज अनवरी के बल्ले से आता हुआ ये लगातार दूसरा छक्का। आज सही मायनों में शहबाज ने काफी प्रभावित किया है। एकमात्र ऐसा खिलाड़ी है जो यहाँ पे दीवार बनकर खड़ा है हार और जीत के बीच में। शहबाज के बल्ले से आता हुआ ये 5वां छक्का, एक चौका भी उनके बल्ले से हमें देखने को मिला है। 35 रन बनाकर मात्र 9 गेंदों का सामना किया है उन्होंने, और 35 रन बनाकर खेल रहे हैं। अपने आधे शतक से मात्र 15 रन दूर है शहबाज। इस मैदान पर और इस टूर्नामेंट में बहुत सारे बल्लेबाज हैं जिन्होंने आधा शतक बोर्ड पर लगाया अपने व्यक्तिगत रूप से। उसमें हालांकि हम नाम लेना चाहेंगे, हालांकि लास्ट मैच में हमने देखा था कि 49 रन पर नॉट आउट रहे थे वलीद बंदरकर। जी हाँ, इसमें तबा ढीले हाथों से खेला था, लॉन्ग ऑफ में फील्डर तैनात, वहां के फील्डर को चकाती हुई गेंद फिर से एक बार सीमा रेखा के बाहर 4 रन के लिए। इसी तरह से रनों की बारिश यहाँ पे करनी होगी, इसी तरह से बड़े स्ट्रोक में डील आपको करनी ही पड़ेगी। आपके पास दूसरा कोई ऑप्शन नहीं है, कोई चारा नहीं है, और शहबाज उसे बखूबी अंजाम देते हुए बैक टू बैक 2 छक्कों के बाद ये चौका आता हुआ। जी हाँ, स्लोवर वन गेंद करने की कोशिश की, मगर शायद ऑफ स्टंप के बहुत ज़्यादा बाहर की तरफ भटक गए और अंपायर जी ने इसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन, और रनों की संख्या हो चुकी है 44 रन। आणि याच दरम्यान सन्माननीय पत्रकार रवी शिंदे यांचं इथे आगमन झालेलं आहे। मी युनायटेड क्रिकेट क्लब यांच्या वतीने त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय। धन्यवाद शिंदे साहब। तो इसी बीच फिर से एक बार शहबाज अनवरी के बल्ले से आता हुआ ये करारा छक्का। मैंने जैसे कहा था अबरार भाई की इस बल्लेबाज को रोकना इस साल नामुमकिन सा हो चुका है। हम यूनाइटेड क्रिकेट क्लब की ओर से हमारे रिपोर्टर रवि शिंदे सर इनका खैर मकदम करते हैं तहे दिल से। ओहो, 50 का आंकड़ा छू लिया है, 50 कंप्लीट हो चुका है। शहबाज अनवरी ऑन द फायर, आधा शतक लगा चुके हैं। तालियों की गड़गड़ाहट होनी चाहिए इस खिलाड़ी के लिए। मैंने कहा था देखिए इसके पहले ही कि इस खिलाड़ी ने इस साल बहुत सारे आधे शतक अपने नाम किए हैं, और आज फिर से एक बार मेरी बातों को उन्होंने यहाँ पे सच करके दिखाया है। इस खिलाड़ी में दमखम है।
अब 6 गेंदें बची है और जीतने के लिए हमारे गुणलेखक बताते हुए 26 रनों की जरूरत, यानी इस ओवर में तकरीबन मेरे ख्याल से 30 रन आए होंगे। जी हां, 30 रन खर्च किए हैं। योगेश पेनकर प्लीज स्टेज पर आए। योगेश पेनकर, आपको मैं बता दूं कि ISPL में 3 लाख की बोली पर योगेश पेनकर हमारे महाड़ के खरीदे गए हैं और यह हमारे गर्व की बात है हमारे लिए। देखो, कोई भी खिलाड़ी हो हमारे लिए गर्व है, क्योंकि लड़का हमारे महाड़ का है और हमें हमेशा फख्र है। हम चाहते कि हमारे भी बच्चे आगे जाए, योगेश के बाद और भी महाड़ तालुके से बच्चे आगे निकल जाए क्रिकेट के अंदर, तो हमारे लिए फख्र की बात है। हम इंशाल्लाह उनका स्वागत करेंगे। नाजिम बुरुट प्लीज, नाजिम बुरुट स्पॉन्सर। नक्कीच आपल्या सर्वांसाठी मित्रांनो एक अभिमानाची आणि गर्वाची ही गोष्ट आहे की आपल्या गावातील, आपल्या या सिटीमधील एक खेळाडू जो या भारतामधील एक मोठ्या स्पर्धेमध्ये सहभागी झालाय आणि त्याचा आपण इथे सन्मान करतोय। मनपूर्वक तुझं अभिनंदन योगेश आणि पुढील वाटचालीसाठी, भावी वाटचालीसाठी तुला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय मजा फामे यांना विनंती करणार आहे की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पत्रकार रवी शिंदे यांचं आपण स्वागत करावं। पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं जात आहे। अतिथी देवो भव, सर्व पाहुण्यांचं स्वागत करणं आमचं कर्तव्य। धन्यवाद शिंदे साहेब, असाच आपला पाठिंबा आणि त्याचप्रमाणे आपलं प्रेम या मंडळावरती राहील अशी आशा करतोय। आणि सन्माननीय रवी शिंदे यांच्या माध्यमातून प्रेक्षकांना एक सुवर्ण संधी, आयवा कॅच आपण सर्वजण जाणता ओळखता की सीमा रेषेच्या बाहेर पकडल्या जाणाऱ्या आत्तापासून अंतिम मॅच पर्यंत जेवढे कॅच पकडले जातील, जेवढे झेल टिपले जातील, त्या प्रत्येक झेलला 100 रुपयाचा कॅश प्राइज देण्यात येईल। आयवा कॅच, प्रत्येक कॅचसाठी 100 रुपये सन्माननीय रवी शिंदे यांच्या माध्यमातून। धन्यवाद। चलिए दोस्तों, फिर से एक बार 5 गेंदों में 26 रनों की जरूरत है। एक रन तो यहाँ पे मुकम्मल कर लिया है, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और दूसरा रन शायद यहाँ पे मुकम्मल नहीं हो सकता, मगर स्ट्राइक अपने हाथों में रखना चाहते थे शहबाज। इसी बीच रनआउट के रूप में शोएब को जाना पड़ेगा। लगातार 2 गेंदों पर 2 विकेट यहाँ पे जा चुके हैं। अब 4 गेंदें बची है और जीतने के लिए 25 रनों की जरूरत। देखिए, लगातार अगर 4 छक्के भी यहाँ पे लगते हैं तो 24 रन बन सकते हैं, मगर गेंदबाज अगर गलती करते हैं, वाइड बॉल करते हैं या नो बॉल करते हैं, तो मैच फिर से एक बार ये जीवित हो जाएगा, जिंदा हो जाएगा। और इसी वजह से इस क्रिकेट के खेल में कब क्या होगा इसके बारे में कहना बहुत ही मुश्किल, क्योंकि योगेश पेनकर भी जानते हैं कि एक गेंद में 13 रन उनकी टीम ने किस तरह से बनाए थे। रोहित बाबी बल्लेबाजी कर रहे थे और एक गेंद और 13 रनों की जरूरत थी। वडवली फाटे में एक शानदार और बहुत ही बड़ा टूर्नामेंट था और वहां पे किस तरह से उनकी टीम ने जीत दिलाई थी। तो क्या यहाँ पे फिर से एक बार इतिहास दोहराया जाएगा? जी हाँ, पहली गेंद पर छक्का तो आ चुका है, बस अब यहाँ पे इंतजार है नो बॉल या वाइड बॉल का, मगर शहबाज आपको लगातार छक्के लगाने पड़ेंगे। 3 गेंदे 19 रनों की जरूरत। शहबाज रुकने का नाम नहीं ले रहे हैं, शहबाज थमने का नाम नहीं ले रहे हैं। शहबाज है कि हार मानने को तैयार नहीं है। शहबाज यहाँ पे अंतिम गेंद तक ये मैच लेके जाना चाहते हैं। फिर से एक बार जोरदार प्रहार तो किया है, मगर इस मरतबा कारपेट के सहारे गेंद स्क्वायर लेग और मिड विकेट के बीचों बीच पकड़ी गई और रन लेना मुनासिब नहीं समझा है, क्योंकि वो जानते हैं कि एक रन से यहाँ पे काम नहीं बनेगा, यहाँ पे बड़े स्ट्रोक की दरकार है। अब एक गेंद यहाँ पे बिंदी आती हुई, 2 गेंदें बची है और जीतने के लिए 19 रनों की ज़रूरत। क्या यहाँ पे नो बॉल के ऊपर हमें छक्का देखने को मिलेगा? क्या वाइड बॉल के ऊपर चौका देखने को मिलेगा? मगर बिहाइंड द विकेट देखिए, डीप फाइन लेग में एक फील्डर वहाँ पे तैनात किया है उस चौके को रोकने के लिए। जी हाँ, फिर से एक बार अच्छा स्ट्रोक ऑन द राइज खेला है, ज़रूर स्क्वायर लेग की जानिब वो गेंद ट्रैवल हो रही है
फिर से एक बार यहाँ पे आएगी बिंदी गेंद और मात्र औपचारिकता अब हमें नजर आ रही है, क्योंकि एक गेंद और जीतने के लिए 19 रनों की ज़रूरत। कमाल की बल्लेबाजी की है शहबाज ने, एकमात्र ऐसा बल्लेबाज जो डटे रहा, खेलते रहा और अंतिम क्षणों तक अपनी टीम को जीत दिलाने के लिए जद्दोजहद करता रहा। जी हाँ, उल्टे हाथ से खेलने का प्रयास और इसी के साथ ये मैच जीत लिया है मरवा 11 बिरवाड़ी ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। आने वाले मैच के लिए ढेर सारी शुभकामनाएं। शहबाज अनवरी यांच्यासाठी सुफियान उकई यांच्यातर्फे 100 रुपयांचं कॅश प्राइज आलेलं आहे। ते घेण्यासाठी शहबाज यांना विनंती असेल की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे आणि त्याचप्रमाणे सामनावीराचा मानकरी कोण असावा याची पाहणी केली जात आहे। नो डाऊट फलंदाजी तर नक्कीच केलेली आहे 2-3 खेळाडूंनी, परंतु आपण जाणार आहोत गोलंदाजांकडे, कारण त्या एकाच षटकामध्ये सामना पूर्णतः फिरला होता गोलंदाजी करणाऱ्या संघाकडे, अर्थात मरवान बिरवाडी या संघाकडे। म्हणूनच सामनावीराचा मानकरी ठरला आहे नो डाऊट ओनली वन विलास याने एक षटक हाताळलं आणि त्याच्यामध्ये फक्त 3 धावा खर्च केल्या आणि 2 फलंदाजांना